केलाव का तुम्ही सांगा आता. इमारत मी सांगत बसायची गरज नाही ना. हा इमारत किती रुपये अमाऊंट आहे बरं. इनर का आउटर बर का बरं आउटरला टेकच करत ना विशेष नाही. हा नंतर नेक्स्ट यंत्र खाते. वा वा असं खाते पित्या घरचे असावं. किती 50,000. बाकीचे मागत करायचे आहेत का. नेक्स्ट हा माल साठा खाते. माल साठा 30,000. नेक्स्ट रुनको हा किती 44,000. पटपट. हा नंतर नेक्स्ट बँकेतील रोख. आता बँकेतील रोख बँक खातं काढलं ना मग त्याच्या नावे का जमा साईडला काय म्हणताव. शिपू आणली 20,000. मुरमेशेट लक्ष द्या. ओके नंतर आता संपत्ती झाली ना. आता देयता बाजू. देयता बाजूच्या पद संबंधित खात्याच्या जमाला. पहिलं पद काय बर भांडे. आता भांड्याचे कुठे येते जमाला ना. शिपू आणली. किती किती आहे पण नेरलेनं किती आणले किती 1,14,000 आणि वा वा 50,000. नफा तोटा एक तर देयताला पण येऊ शकतं किंवा संपत्तीला पण. देयताला असेल तर भांडवलच्या जमाला आणि संपत्तीला असेल तर भांडवलच्या नावेला. प्रवेशामध्ये असेल तर जुने भागीदार वाटून घेतात. निवृत्ती मृत्यू विसर्जनामध्ये सगळेच भागीदार घेतात. मग आता सध्या कोणत्या साईडला दाखवा. नफा तोटा खाते वाटून पण दिलो. वा वा 6,000 2,000. हा धनी कुठे येते जमा बाजूला. धनको बाहेर देत आहे ना आपली. किती 32,000 झालं. हा आता ह्याच्या पुढे कोणाला जमलं नसेल आहे की नाही का केला. अच्छा जमलं असतं पण केलंच नाव का. वा चला बा लक्ष द्या. झालं ट्रान्सफर सर्वांचं. चला एक 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 समावना बघत चलूत. कन्सेप्ट क्लिअर करीत चलूत. आलं लक्षात. वरील तारखेला भागीदारी संस्थेचे विसर्जन झाले आणि संपत्तीचे रोखीकरण खालीलप्रमाणे झाले म्हणते. आता पहिली समावना काय म्हणते नेरले. आणि नेरले कोण आहे पहिलं ते सांगा मला. भागीदार आहे. भागीदाराने काय यांनी 50% यंत्र 10% कसरीवर आणि 1/4 मालसाठा 20% कसरीवर ठेवून घेतला म्हणते. म्हणजे त्याच्यातून पण त्याच्यात असं मध्ये मध्ये जात जायचं आपल्याला. पण पहिला अगोदर कन्सेप्ट क्लिअर असणे खूप गरजेचं आहे बरं का. मला सांगा पहिलं नेरलेनं काय ठेवून घेतलंय बरं. त्याला पेरतो इथं अगोदर. नेरलेनं काय ठेवून घेतले पहिलं यंत्र का यंत्र. हा आणि दुसरं काय ठेवून घेतलंय मालसाठा. यंत्र आणि मालसाठा दोन्ही पण द्यायचं आहेत का. दोन्ही पण संपत्ती आहेत बरं. दोन्ही पण संपत्ती आहेत. आणि संपत्ती कोण ठेवून घेतले नेरलेने म्हणजे भागीदाराने ठेवून घेतले. आपण काय म्हणतो बरं एखाद्या भागीदाराने जर संपत्ती ठेवून घेतली तर भांडवलच्या कुठं म्हणताव नावेला आणि रोखीकरणच्या जमाला म्हणता. अगोदर पद लिहून ठेवू का म्हणजे अमाऊंट तिथं नंतर रिकाम्या जागा तेवढं भरता येते म्हणजे कन्फ्युज होत नाही तुम्हाला. चला इथं काय लिहितो बरं आता भांडवलच्या नावेला रोखीकरण खाते. बरोबर आहे ना. इफेक्ट तर अगोदर माहीत असणं गरजेचं आहे ना. नाहीतर त्या अमाऊंटच्या नादात इकडले इफेक्ट घालवत बसायचे का आपल्याला नाही. मग भांडवलच्या नावेला रोखीकरण खाते तर रोखीकरणचे कुठं बर जमाला कोण ठेवून घेतले हा नेरलेचे भांडवल खाते. अमाऊंट माहित आहे का अजून नाही. आता अमाऊंट काढायचं का. हा बात इथं लक्ष द्या. यंत्राची अगोदर मला टोटल किंमत किती आहे सांगा बरं. यंत्र 50,000. इथं लक्ष द्या. यंत्र किती रुपये 50,000. त्याचे आता सध्या पूर्ण यंत्र ठेवून घेतले काय पट्ट्यानं नाही. त्या 50,000 मधलं किती टक्के घेतले म्हणते बरं 50%. किती टक्के 50%. टक्केवारी बाजूला करतोय. मग राहिलेली 50% बाजूला काढू का लगेच. इकडं पण 50% बाजूला काढलो. 50-50 करायला. मग 50,000चं 50-50 किती येते बरं किती 25%. 25,000. इकडं पण 25,000. आलं कळाले ना मी काय करायला. डायग्राम चित्र तयार करतोय. ओके आणि त्याच्यातलं 50% यंत्र त्यानं ठेवून घेतले मान्य आहे ना. पण ते 50% यंत्र त्यानं आहे ते किमतीनं ठेवून घेतले का नाही. काय म्हटलंय बरं तिथं बघा 50% यंत्र किती टक्के कसरीवर ठेवून घेतले 10% कसरीवर ठेवून घेतले. मग अगोदर आपण म्हणजे 2 यंत्र होते दोन्हीचे मिळून 50,000 होते. त्याच्यामधलं त्यानं
एक यंत्र ठेवून घेतले म्हणते, कोणतं एक ठेवून घेतले. म्हणजे समजा ते दोन आहेत, दोन्हीपैकी त्याने एक घेतलंय, पण ती पण एक आहे त्या किमतीने घेतलंय का नाही. किती टक्के कसरीवर घेतले 10% कसरीवर घेतले म्हणते. कसर मग प्लस करतो का मायनस करता, मायनस करता. मग मायनस म्हटल्यानंतर ह्याच्यात प्लस का मायनस, बरं मायनस. मला सांगा 25,000 10% किती येते बरं, मग करा मग मायनस 2,500. ह्याला लिहायचं वाटलं समजण्यासाठी 10% कसर. ओके 10% कसर लिहिलो. मग 25,000 मधून 2,500 जर वजा केलो तर किती रुपये येतात बरं, किती 21 का. कोणत्या शाळेत होतो 22,500. हे अजून बाकीच्या यंत्राचं आपण बघणार आलं लक्षात. म्हणजे काही तसं लक्ष द्या, यंत्र म्हणजे काही दोन्ही पण आपले यंत्र आहेत. सध्या आपण ह्या एका यंत्राचं बघतोय, ह्याचं अजून काय बघायला का नाही. 25,000चं यंत्र व्यवसायातच आहे, त्याचं पुढे काहीतरी सांगितले आपल्याला, त्यासाठी ते बाजूला ठेवलं आपण. ओके म्हणजे यंत्र कितीला त्याने ठेवून घेतला 22,500ला. आपल्याला इथं सरळ सरळ म्हटलं का नेरलेने यंत्र 22,500ला ठेवून घेतले असं म्हटलं का नाही. 50% यंत्र 10% कसरीवर म्हटलं, म्हणजे 50% किती 25,000 आणि ती पण किती 10% कसरीवर. मग कसर मायनस केलं तर ऍक्च्युअल कितीला ठेवून घेतलं त्यानं 22,500ला. एक निघालं त्याची अमाऊंट. आता आणखीन दुसरं काय ठेवून घेतले बरं त्यानं, मालसाठा ठेवून घेतले. काय ठेवून घेतले मालसाठा. मग मालसाठा अगोदर टोटल किती आहे सांगा बरं इथं. मालसाठा किती रुपयाचा आहे 30,000चा आहे, बरोबर आहे ना. त्याच्यात पण आता दोन भाग करा. त्यानं मालसाठा पण सगळेच ठेवून घेतले का मालसाठा नाही. त्याच्यातलं किती ठेवून घेतले म्हणते बरं त्यानं 1/4 मालसाठा, म्हणजे 4 मधला एक हिस्सा घेतलाय. म्हणजे आपले माल म्हणजे 4 गटोडे होते, गटोडे कळतात ना. हां 4 गटोड्यामधलं त्याने किती गटोडे घेतले फक्त एक. त्याने एक घेतलं तर व्यवसायात राहतात किती 3 राहतात. एक या संख्येतील शिल्लक माहिती आहे ना तुम्हाला. हां हे का म्हणजे बघा मालसाठा त्याने किती घेतले बरं इकडे 1/4. मग व्यवसायात राहते किती 3/4 राहते, बरोबर आहे ना. आता बघा बरं आता 1/4 म्हणजे ह्याचे किती हिस्से करायचे आता 30,000चे 5. ती 5 का 30,000 भागिले 4 बरोबर किती येते बरं बघा बरं. 4 1 4 4 7 28 बरोबर आहे ना. मग आता 30 मधून 28 गेले राहिले किती 2 ना. 4 5 20 म्हणजे किती आलं 7,500 एका हिस्साला, बरोबर आहे ना. मग एक हिस्सा इकडे बाजूला काढू ना, म्हणजे किती येते बरोबर इथं 7,500 आणि इथं किती येईल मग राहिलेली आता 22,500. 7,500 आणि 22,500 आलं कसं सांगतो, लिहा तोपर्यंत इथपर्यंत लिहा. चित्र विचित्र करून घ्या एकदा. केलो 7,500 आणि 22,500 आलं कसं बघायचं आता आपल्याला. 30,000 रुपये तुमच्याजवळ आहेत. किती रुपये आहेत तुमच्याजवळ 30,000. समजता येते ना. 30,000चे आता किती भाग करायचे आपल्याला समान 4. 1/4 त्यानं ठेवून घेतले ना, पण ती बी आहे ती किमतीनं घेतली नाही, पण त्याने 1/4 घेतले म्हणजे 3/4 बाजूला काढायचे, बरोबर आहे ना. मग आपण कसं काढतो बरं, आपण किती हिस्से करायचे त्याचे आता 4 हिस्से करायचे. तर 4 हिस्से करा बरं. आता 30,000 रुपयाचे 4 हिस्से केल्यास 4 वाटे केल्यास एका वाट्याला किती येते आपले केलो ना. 30,000 भागिले 4 केला म्हणजे किती आले एका वाट्याला 7,500, बरोबर आहे ना. मग आता समजा उदाहरणामध्ये दिव्याच आहे ना. दिव्याने 4 मधले एक वाटा तिने ठेवून घेतले. किती वाटा ठेवून घेतले एक वाटा. एका वाट्याला किती रुपये आले तर मोठ्यानं 7,500. मग ती 7,500 कोण ठेवून घेतली आहे दिव्यानं. मग व्यवसायात किती रुपये राहिलेत मग आता 22,500. कसं आलं बरं ती 22,500. 30,000 मधले तिला 7,500 दिलो तर व्यवसायात राहिले किती 22,500. म्हणजे 4 मधलं एक वाटा तिनं ठेवून घेतली. 4 मधले एक वाटा तिनं ठेवून घेतले. मग व्यवसायात किती वाटे राहिले तिथं 3 वाटे राहिले ना. म्हणजे बघा 3 वाट्याची 22,500 बाजूला आलं. एक वाट्याची बाजूला आली का बाजूला केलो आपण. मग आता दिव्या दिदीने एक वाटा ठेवून घेतली, पण ती बी आहे ते किमतीनं ठेवून घेतली आहे का नाही. त्याच्यात पण अजून किती टक्के कसरीवर म्हणते बरं 20% कसरीवर म्हणते. म्हणजे ती 4 मधलं एक वाटा जी 7,500 द्यायचं होतं तिनं आहे ते किमतीने घेतलेलं नाही, तर तिनं किती टक्के कसरीवर घेतली आहे 20% कसरीवर. मग कसर प्लस करायचं का मायनस करायचंय मायनस. आणि दिव्याची इच्छा राहिली बरं का, एक तर जास्तीनं पण ठेवून घेऊ शकते किंवा कमीनं पण ठेवून घेऊ शकते. आलं लक्षात. मग आता कमीनं ठेवून घेतले तर कमी करून बघायचं का. मग बघा बरं आता याच्यातून मायनस किती टक्के कसरीवर बरं 20%. मग आता 20% किती येते बरं 10% किती येते 750. मग 20% किती होईल 750 आणि 750
1,500 रुपये. किती? 1,500. हां, मायनस किती? 20% कसर नाही, 20% कसर. मग 7,500 मधून 1,500 वजा केलेस राहतात किती? किती रुपये राहतात? 6,000. बरोबर आहे ना? झालं. म्हणजे याचा अर्थ आता बघा, नेरलेनं यंत्र, हे नेरलेच आहे ना? हां, नेरले. वर्किंग नोटमध्ये लिहा, ह्याला पण नेरले लिहा. ओके. नेरलेनं यंत्र किती रुपयाला ठेवून घेतले? 22,500. आणि मालसाठा कितीला ठेवून घेतले? 6,000ला. ओके. कितीला? 6,000ला. मग आता टोटल किती ठेवून घेतला असेल बरं त्यानं? 22,500 आणि 6,000 म्हणजे टोटल किती होईल? यंत्र 22,500ला आणि मालसाठा 6,000ला, असं टोटल 28,500ला. काय ठेवून घेतले त्यानं? देयता का संपत्ती? संपत्ती. मग आता इफेक्ट लिहिलो होतो ना आपण. मग आता इफेक्ट लिहिलो होता त्याची फक्त अमाऊंट लिहायचे. मग किती रुपये लिहिणार बरं इथून नेरले चरकाण्यात? आता 28,500. मग हे 28,500 कसं आलं हे आपल्याला समजावं ना, त्यासाठी इथं कंसात लिहा. कंसात पहिले 22,500 प्लस 6,000, असं लक्षात येईल ना पटशिर्या? 22,500 प्लस 6,000. पाटलींना ठेवून घेतले का? नाही. मग आता बघा, भांडवलच्या कोणत्या साईडला आलतं? नावेला. तर रोखीकरणच्या जमाला पद लिहून ठेवला ना, त्याची अमाऊंट लिहायची राहिली ना. आता किती रुपये बरं? आता 28,500 आलं. इथपर्यंत कळकलं ना? समावना कळकली का सर्वांना? चला आता मला एक सांगा, यंत्र होते ना आपल्याजवळ, हे यंत्र विकलाव ना मी, याचा अर्थ ते अजून व्यवसायातच आहे, ते आहेच ना, कारण व्यवसाय बंद करतो सगळं आपलं विकावं लागतं म्हणतो आपण. पुन्हा नंतर माल होतं, मालमधले एक भाग कोण नेलते? दिव्याने नेलते. व्यवसायात किती भाग राहिले होते? अजून 3 भाग राहिले. तर बरोबर आहे ना? त्याचं आता पुढे काहीतरी म्हटले का बघू. पहिलं क्लिअर झाली सर्वांना? चलो अच्छे बच्चे. आता दुसरी समावना बघूत. आता पाटीलने कितीला म्हणते बरं? ओके ओके, म्हणजे कबूल आहे हाय की नाही? पाटलींनं इमारत बी ठेवून घेतली आहे म्हणजे संपत्ती ठेवून घेतली. पाटलींनं ऋणको पण ठेवून घेतली आहे म्हणजे संपत्ती ठेवून घेतली. पाटलींनं 5% कसरीवर धनको शोधन करण्यास मान्य केले. याचा अर्थ पाटलींनं देयता सुद्धा ठेवून घेतली म्हणजे देयता पत्करली तिनं. बरोबर आहे ना? देवास पत्करतोय तसं. मग आता पहिला अगोदर संपत्ती ठेवून घेतल्याचं बघायचं का मग? हां, मग आता पाटील आहे का पाटली नाही? पाटलीन म्हणा. हां, पाटलींनं पहिलं काय ठेवून घेतली आहे? इमारत ना. इथं वर्किंग नोट काढतोय अगोदर मी. इमारत कितीला ठेवून घेतली आहे? 70,000. डायरेक्ट अमाऊंट दिलं, डोक्याला टेन्शन नसतं की नाही, आपल्याला झंझट नसतं. 70,000 रुपये. पुन्हा नंतर ना ऋणकोची किंमत किती होती म्हणते आहे? ऋणकोची किंमत 20,000चे ऋणको कितीला घेतली म्हणते? हा, त्याची किंमत किती होती म्हणते? 20,000 रुपये. किती होती? 20,000चं. पण तिने ऍक्च्युअल मध्ये घेतलंय कितीला? 16,000ला. म्हणजे हो का असं 25,000चं होतं आणि तिनं घेतलं कितीला? 22,500ला. मग ते 25 घेतो का आपण? नाही. त्याने घेतलंय कितीला? 16,000. त्याचाच विचार करायचा ना आपल्याला. मग इतर ऋणको कितीला घेतले त्यानं? 16,000 रुपयाला. किती रुपयाला? 16,000ला. अजून कोणती संपत्ती ठेवून घेतली का बघा बरं. ते पुढलं देयता आहे म्हणजे समावना चेंज व्हायला ना, ते म्हणजे ते देयता आहे, ती समावना चेंज आहे. एका लगट दिले असले तरी त्याला आपल्याला स्टॉप करू तिथं. ओके. म्हणजे आता इथं बघा, ही दोन्हीची बेरीज किती होती आहे बरं? 86,000. किती रुपये? 86,000. मग 86,000ला त्यानं देयता ठेवून घेतली का संपत्ती ठेवून घेतली आहे? संपत्ती ठेवून घेतली. तर भांडवलच्या नावेला काय शब्द लिहा मग? रोखीकरण. मेरे करण अर्जुन आएंगे. कोणाच्या रकान्यात? पाटीलच्या. किती रुपये? 86,000. मग आपण हुशार लेकर आहोत, आपल्याला घरी गेल्यावर समजत नाही, म्हणून त्यासाठी इथं लिहा मग. कसं 86,000 आलं बरं? इमारतीचे 70,000 आणि ऋणीचे 16,000. आलं लक्षात? हे कसं आलं ह्याच्यासाठी तर कंसात लिहिचाल की. मग आता भांडवलच्या कुठं आले ते? मग रोखीकरणच्या जमाला. कोण? पाटील. पाटीलचे काय? भांडवल खाते. किती रुपये? 40,000 का? अच्छा, 86,000 झालं.
ओके, झालं बघा. हा, आता तसेच त्याने, आता त्याच्या पुढलं वाक्य कंप्लीट करू. तसेच त्याने 5% कसरीवर धनकोचे शोधन करण्याचे कबूल केले, मान्य केले, पत्करले, जे असल ते असल. बरोबर आहे ना. मग आता धनको ही देयता आहे का संपत्ती आहे? देयता. देयता पत्करल्यानंतर ती भांडवलच्या कोणत्या साईडला येते? नाही तर जमा, दोन कुठे येते? जमाला. भांडवलच्या जमाला येते. बरोबर आहे ना. मग त्यानं आहे त्या किमतीनं पत्करले का? नाही. किती टक्के कसरीवर म्हणते? 5%. 5% कसर प्लस करतो का मायनस करताव? कसर नेहमी मायनस आणि व्याज नेहमी प्लस म्हणताव. मग आता बघा बरं, आता धनी कुठं आहे रे? किती रुपये? 32 आहे का 30 आहे? अच्छा, मलाच माझं अक्षर कळत नाही. 32,000 वर्किंग नोट मध्ये लिहा. 32,000 गुणुले 5 भागिले 100. मग 32,000 10% 3,200 आणि 5% 1,600. 16 दुनी 32च ना. हा, म्हणजे 1,600 वजा करा बरं. पोट शेरे त्याच्यातून 32,000 मधून 1,600 वजा 30,400. हा म्हणा, 30,400 देते का? येते. पप्पाने दिले ते 32,000, मी 1,600 खर्च केलो, म्हणजे त्या 2,000 मधलेच 1,600 गेले, त्याच्यातले 40. अजून 30ला 30 इकडल्या खिशात आहेतच ना. ती 30,000 आणि ती किती? 400. असं 30,400 असं काढा येत नाही का? मग आता 30,400 रुपये देयता ठेवून घेतली तर भांडवलच्या जमा बाजूला शब्द ऋणको का? रोखीकरण खाते. रोखीकरण खाते. कोण? पाटलीन. पाटलींच्या रकाने किती रुपये? 30,400. मग भांडवलच्या कुठं आले ते? मग रोखीकरणच्या नावेला. कोण? पाटीलचे भांडवल खाते. किती? 30,400. सोपं आहे का अवघड आहे? फक्त लक्ष द्यावं लागतं. आलं लक्षात? गाई गडबडीत भांबावून जमणार नाही. झालं? हा, वाचा पाठीमाग कोपरा. का म्हणलात? नुकसानीवर का? फायदा तर काही नाहीच म्हणावं, आहे का नाही? शिल्लक संयंत्र किती नुकसानीवर विकण्यात आले म्हणते? आता लक्षात घ्या, इथं मी वर्किंग नोटसाठी काही डायग्राम त्याच्यासाठीच केलं, बरोबर आहे ना. आता शिल्लक संयंत्र ही विकलो होतो ना आपण, राहिलं होतं कोणतं आपल्याजवळ? ती. बरोबर आहे ना. ती म्हणजे ती वस्तू. ओके, आता ती वस्तू आहे त्या किमतीने विकलाव म्हणते का? नाही. किती रुपये नुकसानीने विकलाव म्हणते? 4,000 रुपये नुकसानीने विकलाव म्हणते. मग ह्याची किंमत माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मग ह्याची किंमत आपण इथं काढलं होतं. किती? ही विकलंय ना, इकडलं कार्यक्रम त्याचं क्लिअर झालं. राहिले आपल्याजवळ अजून 25,000ची वस्तू राहिली ती. मग ती आहे त्या किमतीने विकलाव का? किती? जास्तीनं का कमीनं? कमीनं. किती कमीनं विकलाव? 4,000. मग कमी म्हणल्यास प्लस करू का मायनस करू? मायनस. म्हणजे ऍक्च्युअल कितीला विकला असेल बरं मी? 21,000ला. किती रुपयाला? 21,000ला. या 4,000ला नुकसान शब्द लिहा वाटलंच तिथं, असं नुकसान. ओके, म्हणजे ऍक्च्युअल कितीला विकलो मी आता? ती 21,000ला. मग आता 21,000ला जर विकल्यानंतर पैसे येतात का जातात? बर येतात. येतात म्हणल्यानंतर आपलं खर्च का उत्पन्न? बर उत्पन्न. म्हणल्यास रोखीकरणच्या जमाला काय? वाह वाह, पैसे येलेत ना. रोख किंवा बँक खाते. मग आता सध्या बँक आहे, बँक खाते. संपत्तीचे नावं घ्यायचे नसतात का? बरं, कारण इथं विक्री चालू आहे आपल्याजवळ, नुसतं पैशाचं हिशोब ठेवायचं असतं. हा, संपत्तीचं नाव घ्या. कधी घ्या? प्रवेश निवृत्ती मृत्यूमध्ये घ्या. किती रुपये अमाऊंट? 21,000. ओके, आता रोखीकरणच्या कुठं आले ती? मग बँकच्या नावेला काय लिहिचाल? रोखीकरण खाते. किती रुपये? 21,000. कंसात काय लिहिचाल? संयंत्राची विक्री. संयंत्राची विक्री. सरळ सरळ लिहा, शॉर्टकट.
संयंत्राची विक्री. संपत्तीची विक्री लिहिला तरी चालते, पण संपत्ती कधी म्हणतो 2-3 पदं असल्यावर. सिंगल एकच डिजिट पद आहे ना आपल्याजवळ. झालं, कळकलं. आता यंत्र माझ्या व्यवसायात आहे का सांगा बरं एकदा. थोडं होतं ती त्यानं ठेवून घेतलं आणि राहिलेलं थोडं इकून टाकलं, यंत्र गुडूप झालं. आता राहिले आता माल. बरोबर आहे ना. चला आता पुढे काय म्हणते वाचा. शिल्लक माल साठा 10% नफ्यावर विकण्यात आला आणि ऋणकोचे 95% रोखीकरण झाले. अच्छा, इथलं अगोदर पुसू कवरचं. यंत्राचा कार्यक्रम संपले ना आपलं, फक्त मालाच राहिले. हां, पहिला आता अमाऊंट काढू. शिल्लक माल साठा किती टक्के नफ्यावर विकले म्हणते, 10% नफ्यावर म्हणते. बघा आता लक्ष द्या, अगोदर कमीनं पण विकू शकतो किंवा जास्तीनं पण विकू शकतो म्हणतो. मग आता शिल्लक माल साठा म्हटल्यानंतर काही माल साठा म्हणजे 4 मधलं एक, म्हणजे 4 कट्टे होते, 4 कट्ट्यामधले एक कट्टा तर त्या निर्लेन घेतला होता. व्यवसायात किती कट्टे राहिले होते आपल्याजवळ, 3 कट्टे, म्हणजे किती रुपयाचे राहिलं होतं. मग आता ती आहे त्या किमतीने विकलाव का, कमीनं विकलाव का, तर कसं जास्तीनं विकलाव. मग जास्त किती टक्क्याने विकलाव म्हणते, 10%. मग 22,500 वर 10% किती येते, वा 2,250. मग 2,250 रुपये जास्तीनं म्हणल्यावर प्लस करू का मायनस करू, प्लस करा. मग का ह्याच्यात प्लस 2,250. ह्याला लिहा नफ्यावर, 10% नफ्यावर लिहा असं साईडला कुठंतरी. 10% नफा आहे त्या किमतीनं नाही ना, 10% नफा म्हणजे किती रुपये आले असतील बरं. आता कुठं चालू आहे तुमचं, असं करावं. 24,750. भूक लागली आहे का सांगा. मला पण लागली आहे, तरी सुद्धा माझं इथंच लक्ष आहे. ओके, म्हणजे कोणतं मालसाठा कितीला विकलो आपण, मालसाठा 24,750 ला विकलो. अमाऊंट क्लिअर झाली त्याची. अमाऊंट कशी काढलो लक्षात आली ना. काय केलो, शिल्लक मालसाठा म्हणलो होतं. मग व्यवसायात ही गेलतं, मग राहिलं होतं शिल्लक इकडलं 22,500. बरोबर आहे ना. पण ती आहे त्या किमतीने विकलो नाही म्हणतोय आपण. कसं, जास्तीनं विकलाव. कसं, जास्तीनं. मग जास्त किती टक्के नफ्यावर, 10%. मग 22,500 वर 10% किती येते, 1 0 कट करून 2,250. मग जास्त रुपये किती झाले बरं त्याचे, 24,750 रुपये. म्हणजे मालसाठा आपण 24,750 ला विकलो. बरोबर आहे ना. मग आता त्याच्या पुढे आणखीन वाक्य राहिलेलं ती पण कंप्लीट करून घेऊत ना. काय म्हणते बरं, ऋणकोचे किती टक्के म्हणते बरं, किती टक्के, 95%. म्हणजे किती टक्के कमी करायचे, 5% कमी केलं तर 95 ऑटोमॅटिक निघते ना. टक्केवारी नेहमी किती मधून काढतो आपण, 100 मधून काढतो. मग आता ऋणकोची अमाऊंट कशी डिसाईड करायची, तर तिकडे लक्ष द्या. आता ऋणको टोटल अमाऊंट किती होती बरं आपली, 44,000 वर लगेच आपण काय करतो, 5% मायनस करतो किंवा 95% तर काढतो आपण. तर तसं काढायचं नाही. तर कसं काढायचं, तर लक्ष द्यायचं. आता ऋणको इथं शब्द लिहा तिथं वरी, ऋणको, रडू नको बाळा. ऋणको अमाऊंट टोटल किती आहे सांगा, 44 का. हां, ह्याच्यात पण 2 फुडी करू का, हाऊस आहे म्हणून करायला बरं का. हां, 44,000 2 फुडी केलो का. त्याच्यातलं बघा, ह्या पाटलींचं बघायला, पाटलींनं 20,000चं होत वाटते ना ऋणको. 20,000चं कितीला ठेवून घेतली होती, 16,000ला. म्हणजे हो का, 24,000 मधलं 20,000 बाजूला काढलो मी. 24,000 मधलं 20,000 बाजूला काढलो तर राहतात किती बरं व्यवसायात, 24,000. किती रुपये राहते तर 24,000. का बरं, लक्ष द्या. दुसरी समावून एकदा वाचाल का. हां, पाटीलने 70,000ला इमारत घेतलं आणि तसेच 20,000चं ऋणको कितीला, 16,000ला. 20,000चं कितीला घेतले त्यानं, 16,000ला. म्हणजे 20,000 रुपये एका कस्टमरचं होतं, त्यानं 16,000 रुपये घ्यायचं तेच त्यानं ठरवलं होता. बरोबर आहे ना. मग त्या कस्टमरचं संबंध भेटलं ना. म्हणजे 20,000 जर बाजूला काढलो तर ऋणको राहते किती बाजूला, 24,000. इथं पण फोड केलो का नाही आपण. मग आता 20,000चं ऋणको त्यानं कितीला ठेवून घेतलं होतं, 16,000ला. म्हणजे कमीने ठेवून घेतलं होतं ना. आणि हेच झाले नाही केलं आपलं कार्यक्रम आता. बरोबर. आता राहिले कोणतं, ह्या 24,000चं. कोणतं राहिले आपलं, 24,000चं. मग आता 24,000चं आहे तेवढं रोखीकरण झाले का नाही, किती टक्के झाले म्हणते, 95%. मग काढता येईल ना बाजूला तुम्हाला. हो का, किती रुपये, 24,000 गुणिले 95 भागिले 100 ही एक पद्धत आहे. किंवा 24,000 गुणिले 5 भागिले 100 असं पण काढता येते ना. कसं काढायचं सांगा.
इथलं पुसतो अगोदर. मी काय म्हटलो आता लक्ष द्या. ऋणकोचे किती टक्के रोखीकरण झाले म्हणते? 95% रोखीकरण झाले. मग आता 95% डायरेक्टली पण काढू शकतो, पण 95चं पाडा येते का तुम्हाला? नाही. लेकर खूप हुशार आहोत आपण, बरोबर आहे ना. मग आपण काय करतो तर बघा 24,000 95 टक्केवारी किती मधून काढताव? 100 मधून. 95 जर बाजूला काढलो तर राहते किती बरं? 5. मग आता तुम्ही 5% काढून ते ह्याच्यातून जर मायनस केला तर आउटरला 95%च रक्कम निघणार आहे ना आपल्याला. मग बघा बरं आता 5% किती येते? हो, इथले 2 झिरो कटले, इथले 2 झिरो कटले, किती रुपये राहते बरं? 0 5 20 ला 0 हातच्याले 2 5 दोन्ही 10 2 12 म्हणजे किती आलं? 1200. 5% साठी किती आले? 1200. मग 24 मधून 1200 वजा केल्यास 95%च निघणार आहे ना आपल्याला. बघा बरं 24,000 मधून किती आता? 1200 वजा किती रुपये राहते तर? 22,800. 22,800 राहतात का? काय केलो बरं? 24,000 मधून किती? 1200 वजा केलो, राहिले किती? 22,800. म्हणजेच 95% रक्कम निघाली की आपली, बरोबर आहे ना. मग आता ऋणकोची किती रुपये मिळाली? मग इथं आपल्याला 22,800. किती रुपये? 22,800 आलं. मग आता दोनच होते ना पद. मग आता या दोन्हीचं पण काय केले म्हणते? रोखीकरण झाले ना. रोखीकरणचा अर्थ काय म्हणतो? संपत्तीची विक्री. मग विक्री केल्यास पैसा येतं का पैसा जातं? येतं. येतं म्हणल्यास खर्च का उत्पन्न? उत्पन्न म्हणल्यास रोखीकरणच्या नावे का जमा? जमाला काय म्हणता येतं? बँक खाते. रोख किंवा बँक. रोख म्हणला तरी काही चुकत नाही बरं का, असं काय नाही. हां, मग आता कशा कशाचं आहे बरं? ती इनर लिहावं लागेल ना. माल आणि ऋणको. मालसाठीचे किती रुपये आहेत बरं? 24,750 आणि ऋणकोचे 22,800. दोन्हीची बेरीज आउटरला काढा बरं किती येते बघा. 5 47,550. ओके. मग रोखीकरणच्या कोणत्या साईडला आले ते? जमाला आहे. तर बँकच्या नावेला. बँकच्या नावेला काय म्हणता येतं? रोखीकरण खाते. किती रुपये बरं? 47,550 कंसात संपत्तीची विक्री. संपत्तीची विक्री. गुड. आणखीन काय राहिले का? नाही. आता बाह्य देयता शोधण्याची संभावना चेक करावं लागते ना आपल्याला. मग बघा बाह्य देयता कोणकोणती होते बरं? फक्त आपल्याला धनकोच दिले नाही तर आजच्या ह्याच्यात, आणि धनको पण पाटलीनं ठेवून घेतली. मग राहिले का आता? नाही शोधन. मग सगळं झाले क्लिअर. चला मग आता काय राहिलं? आता आपली टॅली. टॅली तर करता येईल की आता? करा मग आता.